जलगांव में किसानों की मांगों को लेकर आंदोलन के दौरान बच्चू कडू और अन्य नाराज किसानों ने पुलिस की परवाह न करते हुए जिलाधिकारी कार्यालय का गेट खोलकर सीधे अंदर प्रवेश किया था। इस घटना के बाद बच्चू कडू, पूर्व सांसद उन्मेष पाटिल और अन्य 11 लोगों के खिलाफ पुलिस स्टेशन में मामला दर्ज कर लिया गया था। इस केस को लेकर किसान संगठनों और पदाधिकारियों ने अपना गुस्सा जाहिर किया है और पुलिस के काम करने के तरीके पर नाराजगी जताई है। पदाधिकारियों ने चेतावनी दी है कि अगर ये दर्ज किए गए मामले वापस नहीं लिए गए तो हजारों की संख्या में किसान जेल भरो आंदोलन करेंगे। पदाधिकारियों ने ये भी आरोप लगाया है कि मंत्रियों के राजनीतिक दबाव में ही बच्चू कडू और अन्य किसान नेताओं पर मामले दर्ज किए गए हैं। ये बात उन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस में कही। झकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगाव। या ठिकाणी सांगू इच्छितो की जनआक्रोश मोर्चाने आंदोलन शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी नियोजित केलं। त्याला आम्ही महाविकास आघाडीच्या व अन्य काही पक्षांनी ज्यांना शेतकऱ्यांच्या हिताची काळजी आहे त्या सर्वांनी पाठिंबा दिला आणि आम्ही सक्रिय त्या ठिकाणी सहभागी झालो। खरं तर आधी त्यांनी शिष्टमंडळ तिथे पाठवू, समोरासमोर शेतकऱ्यांची चर्चा करू असं सांगितलेलं होतं, पण ऐन वेळा तिथे प्रतिनिधी आले नाही। परिणामतः त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वरती जाण्याची इच्छा झाली आणि मग मोठ्या संख्येने शेतकरी गेटवर जमा झाले आणि ते काही प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकरी मध्ये गेले, त्यांच्यासोबत आम्ही देखील त्या ठिकाणी गेलो। परंतु आजच सकाळी कळालं की काही गुन्हे नोंदण्यात आले। खरं तर सरकारमध्ये असलेल्या एका पक्षाच्या दबावाने पोलीस प्रशासनाने हे काम केलेलं असावं अशी शंका या ठिकाणी येते। खरं तर पोलीस खात्याला आधीच संख्याबळ कमी, या जिल्ह्यामध्ये वाढलेली गुन्हेगारी, होत असलेले त्या ठिकाणचे खून, अनेक अवैध धंदे, अंमली पदार्थांचं जिल्ह्यामध्ये पसरलेलं जाळं, महिलांची असुरक्षितता, ट्रॅफिकचे अनेक प्रश्न, एवढ्या समस्या आवासून या जिल्ह्यामध्ये उभ्या असताना पोलीस प्रशासनाला विनाकारण सरकारमधल्या पक्षांनी दबाव आणून या ठिकाणी हा गुन्हा नोंद करायला लावला। असं जर असेल तर पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी काम केलं दिलं जात नाही किंवा पोलीस प्रशासन आपली मूळ कर्तव्य जी मी आधी सांगितलेली या जिल्ह्यामध्ये ज्या काही समस्या आहेत त्याकडे वेळ कमी देतात आणि असल्या याच्यात वेळ घालतात असं मला वाटतं। आज 13 जणांवर गुन्हा दाखल केला, एवढी कागद करा, एवढ्यांचे पुन्हा सगळे प्रोसिजर करा, हे करण्यामध्ये पोलिसांचा वेळ जातो आणि म्हणून त्या असल्या गोष्टी करण्यापेक्षा सरकारने शेतकऱ्यांची जी काही रास्त मागण्या होत्या त्या संबंधाने त्या ठिकाणी प्रशासनाला आदेश करायला पाहिजे होते की जा तिथे त्यांचं म्हणणं ऐका तो आणि पुन्हा पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो की बाबा हो, तुमच्या मागे भरपूर समस्या आहेत। हा जिल्हा एकतर पूर्णपणे या ठिकाणी गुन्हेगारी असेल, अवैध धंदे असतील, अंमली पदार्थांचं पसरलेलं जाळं असेल, युवा पिढी एका बाजूला त्या अंमली पदार्थामध्ये अडकते, त्यावर त्यांनी लक्ष केंद्रित करावं असं आपल्या माध्यमातून मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो। जिल्हाधिकारी कार्यालयावर जो मोर्चा काढलेला होता शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी, आणि तो मोर्चा काढला असताना शेतकरी त्यांच्या न्याय हक्काच्या मागणी करत असताना त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन द्यायला गेले असता त्या ठिकाणी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी त्यांचा प्रोटोकॉल मध्ये आणत एरवी ते जे जिल्हाधिकारी भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या कार्यालयात जात असतील, भारतीय जनता पार्टीचे इथले नेते, इथले मंत्री त्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावत असतील, त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमांना जे हजेरी लावतात त्यावेळी त्यांना ज्यांना प्रोटोकॉल आळवा येत नाही अशा जिल्हाधिकाऱ्यांना त्यावेळी मात्र प्रोटोकॉल आठवला। अचानक मात्र या राज्यकर्त्यांच्या, या जिल्ह्यातल्या मंत्री महोदयांच्या दबावाला या ठिकाणी बळी पडून शेतकऱ्यांवरती आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणाऱ्यांवरती या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले। खरं तर मी या राज्यकर्त्यांचा या ठिकाणी निषेध करतो, कारण हा देश, हे राज्य, हा जिल्हा शेतीप्रधान लोकांचा असून या ठिकाणी असं शेतकऱ्यांना मात्र या ठिकाणी अवहेलना सहन करावं लागतायत आणि गुन्हे या ठिकाणी त्यांच्यावर दाखल केले जात आहेत। परंतु मी आपल्या माध्यमातून या शासनाला आणि या राज्यकर्त्यांना सांगू इच्छितो की जर शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मांडणे, शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी जर अशा पद्धतीने गुन्हे दाखल होत असतील तर होय, आम्ही यापुढे देखील आमच्यावरती गुन्हे दाखल करून घेण्यास या ठिकाणी तयार आहोत, परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही। या जिल्ह्यामध्ये आज आपण जर वृत्तपत्रांच्या माध्यमातून वाचलं असेल तर अनेक तलवारी बाळगणारा तरुण या ठिकाणी पकडला गेला आणि त्याला देखील सोडलं गेलं। मग ही पोलीस यंत्रणा आणि इथले एसपी हे कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत हे त्यांनी पहिले सांगावं। तर मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी राज्यकर्त्यांना आणि या शासनाला सांगू इच्छितो की आम्ही येणाऱ्या 2 ते 8 दिवसामध्ये, माझ्या माहितीनुसार भाऊ आपण काहीतरी ती उद्या बैठक ठेवलेली आहे, तर आम्ही त्या बैठकीच्या माध्यमातून
माध्यमातून या ठिकाणी सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आव्हान करणार आहे की अशा पद्धतीने जर तुम्ही आमच्यावरती जुलमी पद्धतीने गुन्हे दाखल करणार असाल तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये जेल भरो आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। मग या सरकारने सांगावं की तुम्ही कोणाकोणाला जेलमध्ये टाका। तुम्हाला प्रोटोकॉल नुसार येता येत नसेल तर तुमच्या महसूलचा कोणीतरी प्रतिनिधी पाहिजे ना। तहसीलदार असेल, डेप्युटी कलेक्टर असेल, आरडीसी मॅडम असेल, कोणीतरी प्रतिनिधी पाहिजे होता। मग ही चुकी कोणाची, शेतकऱ्यांची का प्रशासनाची? ही 100% प्रशासनाची चुकी आहे। त्या ठिकाणी आम्ही ऑगस्टमध्ये मोर्चा काढला, त्या ठिकाणी तुमच्या तहसीलदाराला निवेदन घ्यायला त्यांनी चर्चा केली। जर तुमच्या या मोर्चाला जर तसा प्रतिनिधी कोणी आला असता तर आम्ही त्याच्याशी चर्चा केली असती, हा प्रश्न सुटला असता। मग याला दोषी कोण, शेतकरी की प्रशासन? प्रशासन याला दोषी आहे। आणि दुसरी गोष्ट की जो कोणी सरकारचा प्रतिनिधी असेल, मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, जर एखादी गोष्ट सांगत असेल की शेतकऱ्यांना आम्ही देऊ, जनतेला आम्ही देऊ, आणि जर ती दिली नाही, हे जर खोटं बोलले असतील तर मग खोटं बोलण्यावर गुन्हा का नको? शेतकरी चांगल्या मागण्या मांडण्याला त्याच्यावर गुन्हा। आता या ठिकाणी तुम्हाला एक मी व्हिडिओ दाखवतो। इथे जेवढे माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांनी माझं म्हणणं लिहून घ्यावं, ते शूट देखील करून घ्यावं, त्याच्या क्लिप साठवून ठेवाव्यात। पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत, शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा कोरा कोरा। पुन्हा आपलं सरकार आलं की 1500 रुपये नाही, 2100 रुपये आपल्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये आपण देणार आहोत। जर हे असं मुख्यमंत्री सारखा माणूस जर खोटं बोलत असेल, खोटं बोलणं हा गुन्हा आहे, गुन्हा आहे का नाही? खोटं बोलणं जर गुन्हा आहे तर मुख्यमंत्र्यांवर का सरकार गुन्हा दाखल करत नाही? तुम्ही लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ असं म्हटलं, मग तुमचं सरकार येऊन गेलं, 1 वर्ष होऊन गेलं, मग तुम्ही खोटं बोलतात। खोटं बोलणं हाही गुन्हा आहे, लोकांना फसवणं हाही गुन्हा आहे, आणि मग तुम्ही त्यांच्यावर का गुन्हा दाखल करत नाही? या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनाही विनंती आहे, SP साहेबांनाही विनंती आहे, जे तुम्ही खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे मागे घ्यावे। आणि जर का तुम्ही हे गुन्हे मागे घेतले नाही तर उद्या आमची या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सर्व शेतकरी प्रेमी संघटनांची बैठक आहे। या बैठकीमध्ये जे ठरेल, जी दिशा ठरेल त्या दिशेनुसार आम्ही पुढे जाणार आहोत। 17 तारखेला जो आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता, या मोर्चामध्ये सर्व जन आक्रोश समितीचे सदस्य होते आणि हा मोर्चा प्रभावीपणे आम्ही कलेक्टर ऑफिसपर्यंत नेला। बापूंनी सांगितल्याप्रमाणे, भाऊंनी सांगितल्याप्रमाणे की मॅडमांसोबत चर्चा झालेली होती। मग एक जर का त्यांचा प्रतिनिधी जर का मोर्चाच्या ठिकाणी आला असता तर काय वाईट झालं असतं? आता तुम्ही प्रोटोकॉल म्हणतात तर नेमका प्रोटोकॉल काय असतो? आता जर का रस्त्यावरती जर का काही मोठी घटना घडली तर SP जात नाही का रस्त्यावरती, कलेक्टर जात नाही का रस्त्यावरती? हा शेतकऱ्यांचा आक्रोश आहे, ही मोठी घटना आहे। जर का आमची जर का 5 रुपये किलोने जर का आम्हाला केळी विकावी लागत असेल, जर का कापसाला भाव मिळत नसेल, जर का ज्वारी कोणी खरेदी करत नसेल तर हा आमचा आक्रोश नाही का? मग आम्ही रस्त्यावरती येणार नाहीत का? आणि जर का हा आमचा आक्रोश आहे, जर का आम्ही रस्त्यावरती आलेलो आहोत तर मग सरकारचं काम नाही का यायचं? ही जबाबदारी पूर्णतः त्यांची होती, त्यांनी यायला पाहिजे होतं, ते आले नाही। आणि शेवटी काय, शेतकरी हा आक्रमक असतो, त्याला तो झोपलेला होता, तुम्ही उगाचच त्यांना जागं केलं। का जागं केलं? की त्याला भावामध्ये मारलं, त्याला सर्व गोष्टींमध्ये तुम्ही मारताय, त्याला जागं करताय, मग त्याचा आक्रोश होणार, मग तो रस्त्यावरती उतरणार तर तो कलेक्टर ऑफिसमध्ये पण घुसणार आणि मग तो काही पण करणार। मग त्याला जबाबदार तो नाहीये, त्याला जबाबदार शासन प्रशासन आहे। आता यांनी एवढं सांगितलं की जर का जिल्ह्यामध्ये एवढा गुन्हेगारी प्रवृत्त्या घडतायत, तिथे पोलिसांना दिवे लावायला जागा नाही, तिथे बोंबा पाडत नाही, आणि ते काही दिवे लावत फिरताय। या गरीब शेतकऱ्यांवरती अन्याय करण्याचा हा जो नवीन धंदा शासनाने केलेला आहे, प्रशासनाने केलेला आहे, आणि हे जे काही राजकारणी लोक करताय रिकामे धंदे, यांनी चाळे बंद करावेत। कारण की शेतकरीची ही जी आता आक्रोश मोर्चाच्या माध्यमांची आग लागलेली ही पूर्ण महाराष्ट्र पेटून सोडेल। सर्व महाराष्ट्रातल्या सर्व संघटना या गोष्टींचा तीव्र निषेध व्यक्त करताय, आणि काही कारण नसताना एवढं चांगलं आंदोलन झालं, एवढे चांगल्या आमच्या मागण्या होत्या, सरळ गोष्ट होती की जर का जे नियमात असेल ते करा, आणि ते करण्यासारखं होतं। जर का तुम्ही त्या टाइम मध्ये त्या गोष्टी करत नसणार तर हा उद्रेक होणारच। आणि जर का अशा आंदोलन होत असतील, आता आम्ही चळवळीतले लोक आहोत, अशा आंदोलन जर होत असेल ना, हे आमच्यासाठी अलंकार आहेत, दागिने आहेत, आम्हाला त्या गोष्टींचं भेव नाही आणि आम्ही त्या गोष्टींना घाबरती नाही।
जर का कोणी आमच्या आंदोलनावरती गुन्हे दाखल करून, आंदोलकांवरती गुन्हे दाखल करून जर का कोणी आम्हाला दाबून मारण्याचा प्रयत्न करत असेल, हा त्यांचा नुसता खोडसाळपणा आहे. आम्ही दाबले जाणारातले नाही. तुम्ही जेवढं दाबणार तेवढा मोठ्या पद्धतीने आम्ही बाउन्स होणार. डेमोक्रेसीमध्ये पब्लिक ग्रीव्हन्सेस ॲड्रेसिंग सिस्टीम असते. तर मला असं म्हणायचंय की सरकारने आपलं काम केलं नाही आणि म्हणून यासाठी सरकारचेच अधिकारी जबाबदार आहेत. आणि म्हणून खरं म्हणजे सरकारी कामात अडथळा आणण्यासाठी आमचे सरकारी सिस्टीम मधले अधिकारी जबाबदार आहेत असं मला म्हणायचं. गुन्हे त्यांच्यावर दाखल केले पाहिजे, ही चांगल्या लोकशाहीची संकल्पना आहे. आता कलेक्टरला भेटणे ही रेग्युलर प्रोसेस आहे. नेहमीच तुमचे दोन्हीकडचे दरवाजे उघडे असतात. असे यापूर्वी गिरीश महाजनने बी काही गाडी बेल आंदोलन केलं असेल, गुलाबरावने बी काही केलं असेल, मग तेव्हा असे दरवाजे बंद होते का? मी तर बऱ्याच वेळेला पाहिलंय की बाबा कलेक्टर त्या गिरीश महाजन मंत्र्याच्या गाडीचे दरवाजे बी उघडता, ते कधी कधी यांचे झेंडे हातात घेऊन फिरता. मग अशा वेळेला गेट बंद करणं चुकीचं होतं. आणि ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर मध्ये ग्रीव्हन्स ॲड्रेसिंग मध्ये तुम्हाला भाग घेणं गरजेचं आहे, बिकॉज यू आर द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द गव्हर्नमेंट ऍट द डिस्ट्रिक्ट लेवल. म्हणून कलेक्टरची जबाबदारी होती. पण आमच्या शिष्टमंडळामध्ये असंही काही नव्हतं. कोणी दारूवाला, रेतीवाला, बिडीवाला, डान्स बारवाला किंवा कोणी माणसंही नव्हती. अहो, माजी आमदार आणि खासदार उन्मेदादा होते. माजी मंत्री आमचे बच्चू कडू साहेब होते. जर समजा एक आमदार, खासदार आणि माजी मंत्री जर लिडिंग करत असेल, आय थिंक सो फार दीज पर्सन्स आर हायली एज्युकेटेड दॅन कलेक्टर अँड एसपी ऑल्सो. आणि यांना कायद्याची जाणीव आहे. आणि म्हणून मी असं म्हणतो की काल एसपीने आणि कलेक्टरने आणि जे कोणी तुमचे पीआय असतील एमपीएससीचे, या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे होतं की आपली भूमिका काय आहे, की कायदा आणि कायद्याने सुरक्षा प्रस्थापित करणे, ती राखणे ही कलेक्टरची जबाबदारी आहे. तर कलेक्टरने आधी द्यायला होतं, तुम्ही ते गेट ओपन करा, त्या लोकांना येऊ द्या, त्या मला भेटतील, आम्ही चर्चा करू आणि व्हॉट इज राईट आणि व्हॉट इज रॉंग आम्ही ते करू आणि जे आमच्या ज्युरिडिक्शन मध्ये ते आम्ही ताबडतोब निर्णय घेऊ. आणि खरोखर प्रकार असाच घडला. पण याच्यात चूक पोलिसांची अशी झाली, त्यांनी कार्यालयाचे दरवाजे बंद केले. म्हणून मी एसपीना आणि पोलीस निरीक्षकांना आणि कलेक्टरला सांगतो, ही चूक तुमची आहे, गुन्हेगार तर तुम्ही आहेत. आता पब्लिक सर्व्हिस करायची आहे. व्हॉट इज द युपीएससी, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, बट यू हॅव बीन ड्रॉप युअर पब्लिक. म्हणजे पब्लिकच्या सोबत तुमची सर्व्हिस नाही. एमपीएससी तीच असते, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस. पब्लिकला जर तुम्ही एंटरटेन करत नसाल तर आय थिंक सो आर यू हॅव बीन फेल्ड इन एमपीएससी आणि युपीएससी ऑल्सो. तुम्हाला जरी चांगलं नोकऱ्या लागलेल्या असतील तरी सुद्धा. म्हणून कलेक्टर आयुष प्रसाद, यू रिमाइंड नाऊ, आय रिमाइंड यू नाऊ, की तुम्ही मंत्र्यांच्या मागे पुढे फिरण्यापेक्षा तुम्ही कलेक्टर या जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी आहेत. तुम्ही गुलाबरावसाठी नाही, तुम्ही गिरीश महाजनसाठी नाही, तुम्ही रक्षा खडसेसाठी नाही आहे आणि तुम्ही त्या संजय सावकारेसाठी नाही आहे. यू माइंड वेल नाऊ. त्यावेळेला तुम्ही बाकीची फालतू कामं सोडून इथं हजर झाले पाहिजे. आणि या शेतकऱ्यांचं नेतृत्व न की उन्मेष दादा, न की बच्चू कडू, तुम्ही तिघं मंत्र्यांनी केले, अपील केलं पाहिजे. ते कलेक्टरला विचारायला गेले की वाय दिस इज नॉट इम्प्लिमेंटेड इन माय डिस्ट्रिक्ट. पण तुम्ही गायब राहिले. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सरकारमध्ये बसलेले जे मंत्री, जे जरी आमच्या मताने निवडून आलेले असले, ते आमच्याशी बेमान झालेले आहेत. म्हणून आम्हाला आक्रोश मोर्चा काढावा लागला. आणि या ठिकाणी कलेक्टर आणि एसपी हे काही भाजपचे सदस्य नाही आहेत, पदाधिकारी नाही आहेत. त्यांनी तसं वर्तन करू नये. ते यार इक्वल फॉर ऑल दी पब्लिक असं मला आज या जिल्ह्यात आहे, उद्या त्या जिल्ह्यात आहेत. आज भाजपची सत्ता आहे, उद्या राष्ट्रवादी काँग्रेसची बी येऊ शकते. म्हणून का तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सदस्यत्व स्वीकाराल का? ऍब्सोल्युटली रॉंग. मी प्रशासनातला माणूस आहे. काल कलेक्टरने, एसपीने आणि पोलीस निरीक्षकांनी चूक केली आहे आणि त्या कलेक्टर कार्यालयाचा दरवाजा बंद करायला नको पाहिजे होता. आणि जर तुम्हाला असं वाटतं की यू आर राईट आणि वी आर रॉंग, तर मग असं करा. मग ही कलेक्टर ऑफिस आहे ना, भाजपसाठी कलेक्टर कार्यालय, एसपी ऑफिस भाजपसाठी एसपी कार्यालय, भाजपसाठी तहसील कार्यालय, असं बोर्ड लावा तुम्ही. अरे काही मोनोपॉली आहे का? म्हणून म्हणतो मिस्टर देवेंद्र फडणवीस, तुम्ही अवेअरनेस या, तुम्ही सावध व्हा. तुम्ही लोकांमध्ये जनक्षोभ निर्माण करायला जबाबदार ठरलेले आहात. भारताच्या चारही बाजूने आंदोलन सुरू झाली, देश बर्बाद झाले चारही देशांमध्ये, जस्ट लाईक नियर अबाउट नेपाळ टुडे. तर अशा प्रकारे भारतात होऊ नये, ही तुमची जबाबदारी आहे. राज्य करायचं आहे तर राज्य करा, खा प्या मजा मारा, पण शोषण करू नका, जनक्षोभ निर्माण होईल असं कृत्य करू नका. म्हणून मी राजकीय नेत्यांना, मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, गुलाबरावला आणि त्या महाजनला आणि त्या सावकाराला आणि रक्षाला सावध करीत आहे. तुम्ही मालक नाहीत, मालक जनता आहे. तुम्ही टायमिंग आमचा चौकीदार म्हणून कारभार पाहत आहात, असं तुमचा चहावाला नेता म्हणतो नेहमी. आज तुमची सुद्धा चौकीदाराचीच भूमिका आहे. कलेक्टर महोदय, एसपी महोदय, तुम्ही पब्लिक सर्वंट आहात. यू आर नॉट अ सर्वंट ऑफ द मिनिस्टर.
ताबडतोब कलेक्टरने एसपीने हे गुन्हे मागे घ्यावेत. त्याच्यातलं हे सगळ्यात मोठं सोल्युशन आहे.